चला तर मग बघूयात जीएसटी जनतेचे सर्वमान्य तत्वज्ञान. या नाटिकेच्या लेखक दिग्दर्शक आहेत वैशाली राऊत, संगीत विजय पाटील, प्रमुख भूमिका कविता पकवाने, विश्वशांती जोगदंड, अर्पिता आपटे, वैशाली क्षीरसागर आणि वैशाली राऊत. चला तर मग या नाटिकेचा आनंद घेऊया. द्रोणाचार्यांचा लाडका श्रेष्ठ धनुर्धर मला दुसरा काय दिसत नाही. पक्षाचा डोला, माशाचा डोला, गायचा डोला, सीएसटीचा डोला. पण आज मी इथं नव्या महाभारत घडवणार आयुष्यभर त्या काही एकटाच का कोणी भरती आवश्यक तेवढी वेगवेगळ्याच पात्र कोण आहे तिथं सकाळी मी व्हाय नाही का. अरे त्याला युधिष्ठिराने कामाला लावलाय. आज 21 तारीखला राज्याच्या तिजोरीत घरी कोणी महसूल जमा केला नाही ते पाहायला सांगितला. सरळ सांगा ना टीव्ही नॉन पार्लरचा रिपोर्ट काढायला सांगितलाय ते. पण ते जाऊ दे, आज युद्धाचा पहिला दिवस. चला आपल्याला कोणासोबत लढायचंय पाहून घेऊ. ह्या काय उभे सगळे पण हायस्कोन हे आहे. हा धृतराष्ट्राचा मूल्यवर्धित करायचा म्हणजे गौरवाचा. आणि उभे अगदी म्हातारे पांढरी शुभ्र दाढीवाले सीएसटी भीष्म आयुष्य आरामात राहणारा ते ऊसगोड लागला म्हणून मुळासकट खाणारे आणि सगळ्यांना पुरून उरणारा IMNST म्हणजे औशी सोबत माहे राहून एसटीत आलेला मॅन शकुनी मामा. काय आणि तो कर्ण ना रे. हो कर्ण, पण त्याचं टेन्शन तू घेऊ नको. औशीनी त्याला म्हणजे टीपी घोषित केलाय. बस ते जाऊ दे. या सगळ्यांना 18 दिवसात संपवायचा आदेश दिला आहे युधिष्ठिराने. असला कसला आदेश? 18% GST लावल्यासारखा. हे तर 9 दिवस राज्यासोबत आणि 9 दिवस केंद्रासोबत युद्ध करा असं म्हणण्यासारखं झालं. तू कोण आहे? आपल्याकडे येतोय बघ. अरे हा तर दुर्योधन. पण हा इकडं कशाला येतोय मरायला? वाट तुला कवड्यात दिला. अनंत छंदी नाना फंदी अनेक धंदी खलनायक राजपुत्र हस्तिनापुत्र युवराज दुर्योधन येत आहेत हो काय. चला मी तर छंदीच आलोय. अरे बघतच काय मेल्या.
पण मला सांग, तू इकडं कसा? मागच्या इलेक्शनच्या युद्धात मी हरलो होतो ना, म्हणून आता मी तुमच्या युद्धात लढणार आणि युद्धात जिंकणार. रावणा, तुला 10 डोकी नाही, पण मेंदू एका बी डोक्यात नाही बघ. तू चुकीच्या युद्धात आलाय. हे रामायण नाही, महाभारत असा. ते काय पण असा, पण मी दुर्योधनाच्या बाजूनेच लढणार. मग आपल्या बाजूने कोण? आपण काय 5 जण लढायचा? आपल्या पक्षात कृष्णाला घेतलं तर? पण कृष्ण 100 अपराध झाल्याशिवाय मारत नाही. गेला तो काल. आता एक नेशन, वन टॅक्स. एक अपराध आणि तू डायरेक्ट जगात. नाही, नो, नेव्हर. नो, नो, इट्स इम्पॉसिबल. नो, 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 नो. आम्हाला काय किंमतच नसा. नाही, मग ठीक आहे. कृष्णाला आम्ही आमच्या पक्षात घेऊ. आमच्या पक्षात काय आमच्या पक्षात? अगोदर देवापुढं गारणं मांडू, मग काय ते ठरवू. हे अच्युता, अनंता, देवादिदेवा रे महाराजा. होय महाराजा. हे देवकीनंदन मुरलीधर गोपाल रे महाराजा. होय महाराजा. आज आम्ही सर्व कर तुझ्या आश्रयात आलो रे महाराजा. होय महाराजा. आम्हाला मार्गदर्शन कर रे महाराजा. होय महाराजा. तुझे 28 ऑक्टोबर देवा, IPSC, CBSE, रेल्वे शोभा, राजाच्या भेटी केंद्र आलेगा, एक हो आता उद्धर जगा. जय देवा, जय देवा, जय कृष्ण देवा, तारण्या आम्हा लवकर यावा. जय देवा, जय देवा, जय कृष्ण देवा, तारण्या आम्हा लवकर यावा. वाराणके करलाव किती, केंद्र स्थिती आणि पेनल्टी किती, करणारे सारे निश्चयी STBCA पुणे उभे राहती. जय देवा, जय देवा, जय कृष्ण देवा, तारण्या आम्हा लवकर यावा. जय देवा, जय देवा, जय कृष्ण देवा, तारण्या आम्हा लवकर यावा. देवा, देवा, अरे हे तर मानस हेडफोन घातलाय. तरीच म्हटलं आपला आवाज देवापर्यंत पोहोचत कसा काय? देवा, देवानू, देवा, एवढ्या स्लो मोशन मध्ये का धावत आलो? अरे या सैनिकांमुळे ट्रॅफिक जाम झालं, त्यामुळे स्लो मोशन मध्ये यावं लागलं. देवा, तुझे कपडे सैनिकाचे, हातात बासरी, डोक्यावर मोठी, हे सगळं वेगळं वेगळं का? अरे सीमा, मी जरी सैनिक असलो तरी या संपूर्ण जगाचा कारभार चालवण्यासाठी जे निर्णय घ्यायचे असतात ते शांत डोक्याने घ्यावे लागतात. त्यासाठी हे मोठे आणि फक्त डोकंच नाही, मन देखील शांत ठेवावं लागतं. त्यासाठी हे बाजू. वा वा देवा वा. कल्ला मेला काय? कल्लाच नाही. दाखवले अज्ञान, केली उघड अक्कल. नाही कल्ला तर नाही कल्ला, गप बसायचा ना. कल्ला मला तरी कुठे कल्ला होता, पण ती दाखवला काय? बरं ते जाऊ दे, मला सांगा एवढी आर्थ हा का दिली? देवा, आधी असं नसतं हा. काका, असं नसतं बोलायचं. मग कसं? तेव्हा केंद्राला देतोय ना, तर सगळं GST घेऊन टाका. मग राज्याचं काय? थांबा, आधी काय ते नीट सांगा. देवा, तुझा मार्गदर्शन पाहिजे मला. म्हणजे पुन्हा तुमच्यात भांडण होणार? मग काय? आणि पुन्हा मी तुमच्या भांडणात पडायचा? तुम्हाला दुसरं कामच काय? देवा, ह्या दुर्योधनाने त्याच्या पक्षात ह्या रावणाला घेतलंय. तू आमच्या बाजूने यायचं. नाही देवा, तू आमच्या बाजूने. नाही देवा, तू आमच्या बाजूने आता आधी माझा आसन सेंटर करा.
तुम्हा दोघांना कितीच पुढे करणार? मी काय म्हणतो, त्यापेक्षा आपण युद्धच नाही केलं तर? काय देवा, तू कृष्ण असणार रे? परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मराठी येतं ना, मग काय ते मराठीत सांगा ना. सज्जनांचा उद्धार करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगायुगामध्ये प्रकट होईल असे वचन दिलेले आहे. परंतु हे सर्व मी युद्ध करूनच करेन असे कधी म्हटलं? देवा, तुला नक्की म्हणायचं तरी काय? अर्जुना, आमच्या याचा उद्देश धरला आहे ना, चांगलाच लक्षात आहे. पण हा यावेळेस काहीतरी वेगळंच बोलतोय. देवा, गीता तूच सांगितली होतीस ना रे? पण मी सांगितलेल्या गीतेचा अर्थ तुम्ही अजून सुद्धा समजून घेत नाहीत. देवा, हेच असेल तर मग महाभारत झालंच कशाला? घटना सुटतोयच. मुळात महाभारत म्हणजे फक्त युद्ध इतकाच अर्थ तुम्ही घेत आहात. मग महाभारत म्हणजे युद्धच की. अरे महाभारत म्हणजे काही फक्त युद्ध नाही, तर महाभारत म्हणजे धर्मप्रश्न आहे. महाभारत म्हणजे भीष्मोपदेश आहे. महाभारत म्हणजे विदुर नीती आहे. आणि महाभारत म्हणजे जीएसटी आहे. जीएसटी? हो, जीएसटी. गीतेचे सर्वसामान्य तत्वज्ञान आपापसात लढण्यापेक्षा फायदा सर्वांनाच होईल. त्याने वस्तूच्या किमती आटोक्यात येतील. बरोबर. वेगवेगळ्या कायद्याखाली असणारे कर एकाच कायद्याखाली आल्याने कर आकारणी सोपी होईल. आणि सगळ्यांना जर ऑनलाईन भेटलं तर सगळं सोयीचं होईल आणि कर चुकवीगिरी पण कमी होईल. मग मी तुमच्या या कलियुगात उगाच आलो. जीएसटी इरात आल्याचा मला काही फायदाच झाला नाही. जाऊ ना, आपण एक काम करू. ऊर्जा आणि गाड्यांचे इंधन म्हणजे पेट्रोल आणि डिझेल, त्याचबरोबर मदिरा तुझ्याकडेच राहू देऊ. होय देवा, होय देवा, दोन्ही इंधन त्याच्याकडेच राहू दे. वाहनांचं पण आणि माणसांचं पण. एकंदरीत एकत्र येऊन काम करण्याचे फायदे तुम्हाला कळाले तर. होय देवा, वन नेशन वन टॅक्स. चला तर मग, इथे जमलेल्या मंडळीचा आपण बराच वेळ घेतलेला आहे. काही चुकलं मागलं असेल तर त्यांची क्षमा मागू आणि आज्ञा घेऊ. होय देवा. तुमची सेवा